नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आणि या प्रकरणाचे धागेदोरे आता फार लांबपर्यंत असे उसवत निघत चाललेले आहेत। शाळेमध्ये जो प्रकार घडला 12 ऑगस्ट रोजी आणि त्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकूणच खळबळ उडाली आणि या प्रकरणाचं श्रेय सत्ताधारी मंडळी मोठ्या प्रमाणावर ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। एन्काउंटर झालं आणि त्यानंतर चक्क देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारे बंदूक आणि हवेत गोळीबार केल्याचा एक फोटो आणि त्यावर बदला पुरा अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। एकीकडं म्हणजे फार गांभीर्याने या सगळ्या गोष्टी आणि त्याचा विचार करणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये बंदूक आणि बदलापुरा अशा प्रकारचं पोस्टर। मी कालच्या 2 रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे बेजबाबदार स्टेटमेंट देत आहेत। राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा पुरेपूर माहिती घेतली जात नाही किंवा मग माहिती व्यवस्थित दिली जात नाही किंवा मग माहिती असते वेगळी आणि घटना घडलेली असते वेगळी। या सगळ्या गोष्टी म्हणजे यांच्यामध्ये फार तफावत आहे असं म्हणायला काय हरकत नाही। मात्र राज्याचा एक जबाबदार मंत्री अशा प्रकारे स्टेटमेंट आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शहरामध्ये गोळी झाडत असताना पोस्टर्स हे फार सोपं आणि साधं नाही आहे किंवा मग हे चांगली गोष्ट नाही आहे। महाराष्ट्र अत्यंत वेगळ्या वळणावर आहे, मी नेहमी सांगत आलेलो आहे आणि त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत। एन्काउंटर पोलिसांनी केला आहे आणि तो सुद्धा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे। न्यायालयाने काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत, सगळे पुरावे सादर करायचे सांगितलेलं आहे। पुढची सुनावणी 3 तारखेला होणार असल्याचं सांगितलं आहे। या दरम्यानच्या काळामध्ये पुरावे गोळा करायचे आणि ते कोर्टामध्ये सादर करायचे। मग शाळेतले असतील, त्या शाळेमधून गाडीमध्ये आरोपी घेऊन जात असताना तिथले असतील, फायरिंगचे असतील, गोळीबाराचे असतील, कोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नांप्रमाणे एक गोळी पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीला लागली, दुसऱ्या 2 गोळ्या कुठे आहेत त्यासुद्धा सादर करायच्यात। पोलिसांना हेच पाहत असताना दुसरीकडे शाळेमधले CCTV फुटेजसुद्धा गोळा करायचे आहेत, सगळे पुरावे जे आहेत ते कोर्टामध्ये सादर करायचे आहेत। या प्रकरणामधले वेगवेगळे मतप्रवाह आहेत हे आपण मान्य करू। कोणते मतप्रवाह? तर एकीकडं जनतेच्या मनामध्ये या आरोपीच्या विरोधामध्ये रोष होता आणि त्या जनतेच्या मनामधला रोष त्या ठिकाणी बाहेर निघाला। म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी या सगळ्या गोष्टी लोकांनी रस्त्यावर येऊन उद्रेक आपण लोकांचा पाहिलेला आणि लोकांचा उद्रेक पाहत असताना लोकांकडून त्यांना जागेवर फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारची मागणी केली जात होती आणि त्यांना इथेच भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे। म्हणजे कुणाला? तर आरोपीला जागेवर फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारची लोकभावना होती। मात्र तसं कायद्याच्या राज्यामध्ये करता येत नाही, संविधानाच्या या सगळ्या चौकटीमध्ये करता येत नाही आणि त्याला एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, जी आम्ही अजमल कसाबच्या बाबतीमध्ये सुद्धा केलेली आहे असं नेहमी कायदेतज्ञ म्हणतात आणि कायदेतज्ञांच्या म्हणण्यानुसारच या सगळ्या गोष्टी योग्य आहेत। म्हणजे एखादा अक्षय शिंदे हा आरोपी आहे, त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेमधून सुद्धा जावं लागेल अशी सगळी परिस्थिती आहे। असं असताना विरोधकांनी तिथं ठिय्या मांडला होता की अक्षय शिंदेंना अटक करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा अशा प्रकारची मागणी केली होती। आता अक्षय शिंदेंचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला आहे आणि पोलिसांनी सांगितलं की आत्मसंरक्षणासाठी, स्वसंरक्षणासाठी जे हत्यार उपसलं म्हणजे जी गोळी झाडली अक्षय शिंदेला तो एन्काउंटर आहे आणि तो स्वतःच्या संरक्षणासाठी आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट हे सत्ताधाऱ्यांचं आहे। म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे कोणी सत्तेमध्ये आहेत त्यांचे सगळे प्रवक्ते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यांच्या सरकारला मानणारे लोक हे आज असं म्हणत आहेत की आम्ही फार आनंदित आहोत की त्या चिमुकल्या 2 लेकरांना न्याय मिळालेला आहे। मात्र न्याय मिळालेला आहे असं असताना आमचा आणि आरोपीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं म्हणत विरोधकांचं असं म्हणणं आहे की जी सजा मिळायला हवी होती ती कायदेशीर प्रक्रियेमधून जायला हवी होती। मी काल सुद्धा सांगितलं की जर अक्षय शिंदेंनी काही उलगडे केले असते, अक्षय शिंदेंनी काही चुकीच्या किंवा मग चुकीचं कामं करणाऱ्या लोकांची नावं घेतली असती तर ते सुद्धा कायद्याच्या कचाट्यामध्ये आले असते, जे आज फरार आहेत। फरार कोण आहेत? तर तिथले शाळेमध्ये कर्मचारी असलेले
म्हणजे तिथले कर्मचारी जे आहेत ते शाळेमधले ते कायद्याच्या चौकटीमध्ये आले असते। त्या ठिकाणचा उदय कोतवाल, तुषार आपटे हा फरार आहे। त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज त्यातली ठिकाणचं गायब आहे, म्हणजे शाळेमधलं सीसीटीव्ही फुटेज हे गायब आहे। तो गायब करणारा व्यक्ती सुद्धा तिथून शाळेमधून फरार आहे आणि त्यांनी घटना घडल्याच्या नंतर न्यायालयामध्ये म्हणजे तिथल्या सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला। कोर्टाने सांगितला की हा प्रकार जो आहे, हे कलम जे आहे, हा गुन्हा जो आहे तो पोक्सो अंतर्गतचा आहे, त्यामुळे तुम्हाला जामीन मिळणार नाही। कोर्टाने जामीन नाकारला। त्यानंतर हे एन्काउंटर नंतर हायकोर्टामध्ये गेलेत आणि तिथली सुनावणी जी आहे ती 1 ऑक्टोबरला होणार आहे असं सांगितलं गेलंय। म्हणजे हे पुरावे गायब करणारे लोक आणि या प्रकरणामधले आरोपी असलेले लोक अद्यापही फरार आहेत। याचा अर्थ असाही समजला जाऊ शकतो की जे काही शाळेमधले पुरावे, जे काही पोलिसांना द्यायचे पुरावे, जे काही न्यायालयामध्ये सादर करायचे पुरावे आहेत, त्या पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी यांना वेळ मिळाला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि असं सुद्धा कायदेतज्ञ असं म्हणतात। म्हणून जे काही आरोपी लोक आहेत त्यांना तात्काळ अटक करावे अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून केली आहे। म्हणजे विरोधक वारंवार हीच मागणी करतात, या लोकांना अद्यापपर्यंत का मोकाट सोडलेला आहे, यांना अँटिसिपेटरी बेल मिळवण्यासाठी कशा प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो, ते अर्ज करण्यासाठीची वेळ का दिली जाते, त्यांना अटक का केलं जात नाहीये, शाळेचं जे काही संचालक मंडळ आहे त्यांच्यावर काय कारवाई केली जात नाहीये, अशा प्रकारचे सवाल या ठिकाणी विरोधकांकडून केले जातात। म्हणजे विरोधकांचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये नेमकं काय शिजत होतं या सगळ्या गोष्टींची माहिती आणि त्याचा उलगडा होण्यासाठी जे काही आरोपी फरार आहेत त्या आरोपींना अटक करावं, म्हणजे कोर्टाला सगळी गोष्ट लक्षात येईल आणि कायदेशीर प्रक्रियेमधून जात असताना सगळ्यांवर कठोर कारवाई होईल आणि योग्य पद्धतीने तिथल्या पीडित मुलींना आणि त्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना न्याय मिळेल अशा प्रकारची जी आहे ती भूमिका आणि अशी भावना विरोधकांची आहे। मात्र सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे। एक प्रकारे हा न्याय देवाने केलाय असं नेहमी सत्ताधाऱ्यांना वाटतंय आणि ते तसंच छाटीटोकपणे सांगतात। म्हणजे ते डबल ढोलकीसारखे वागतायत। एकीकडे आम्ही संविधानालाही मानतोय असं म्हणतात, आम्ही कायद्यालाही मानतो असं म्हणतात, मात्र दुसरीकडे हा न्याय देवाने दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि म्हणून आम्ही पेढे वाटतो, आनंद उत्सव साजरा करतो, असं सुद्धा हे डबल ढोल की सत्ताधारी लोक म्हणतात। त्यामुळे यांच्याच कृतीवर आणि यांच्याच कार्यपद्धतीवर जे आहे ते प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं जी काही याचिका कोर्टामध्ये दाखल केली त्याच्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर धक्कादायक प्रकार बाहेर येऊ शकतात असं बोललं जात आहे। कारण त्या याचिकेमध्ये फार गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत, काही दावे करण्यात आलेले आहेत। ज्या शाळेमध्ये त्या 2 चिमुरड्यांचा अत्याचार झाला त्याच शाळेमध्ये मानवी तस्करी, त्याचबरोबर तिथून पोर्नोग्राफी सुद्धा चित्रित केली जात होती अशा प्रकारचे सुद्धा दावे त्या याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे ज्या मुलींवर अत्याचार झाला 12 ऑगस्ट रोजी, म्हणजे ज्या शाळेमध्ये त्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाला त्याच्यानंतर तिथल्या शाळेतली म्हणजे त्याच शाळेतली एक मुलगी बेपत्ता होती, 2 दिवस बेपत्ता होती। ती मुलगी नेमकी कुठे होती त्याचाही अद्याप तपास लागलेला नाही। या संदर्भामधली तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे। ती मुलगी नेमकी कुठे होती, का गायब होती, तिला कुणी बेपत्ता केलं होतं, अशा प्रकारचे धक्कादायक सवाल जे आहेत ते त्या ठिकाणी केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं कोर्टामध्ये जे आहे ते सादर केलेले आहेत। त्यावर सुनावणी होणार आहे। म्हणजे इकडं कायदा सुव्यवस्था कशा प्रकारे बिघडली, कशा प्रकारे सत्ताधारी कायदा सुव्यवस्थेचा गैरफायदा गैरवापर करतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळतात। दुसरीकडं माध्यमांवर चर्चा करत असताना त्यांचे प्रवक्ते फार छातीटोकपणे सांगतात की हा देवाने न्याय केलेला आहे आणि आम्हाला तो मान्य आहे। गृहमंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करतात की आरोपींनी म्हणजे अक्षय शिंदेंनी हवेत फायर केला असं खुद्द देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे, अत्यंत चुकीचं आहे। पोलीस न्यायालयामध्ये वेगळी बाजू मांडतात, दुसरीकडे गृहमंत्री वेगळी मांडतायत, तिसरीकडे त्यांचे प्रवक्ते भलतंच काहीतरी मांडतायत, अत्यंत चुकीचं आहे आणि महाराष्ट्र फार वेगळ्या वळणावर आहे असं मला वारंवार आणि नेहमी म्हणावं लागतं। या सगळ्या गोष्टींमध्ये कशा प्रकारचं हे प्रकरण आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच। म्हणजे केतन तिरोडकरनी जे काही दावे केले, जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेत किंवा मग जी काही याचिका सादर केलेली आहे त्यावर जर सुनावणी झाली तर महाराष्ट्र हा फार म्हणजे महाराष्ट्रामध्ये
भूकंप येईल अशा प्रकारची सगळी परिस्थिती या प्रकरणावरून आहे। आणि शाळेमध्ये नेमकं काय चालतं, म्हणजे अशा प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टाकायचं की नाही टाकायचं, तिथल्या आईवडिलांची काय भूमिका असेल, काय त्यांचं मन म्हणत असेल, अशी सगळी धक्कादायक ही सगळी प्रक्रिया आहे। म्हणजे इथले सत्ताधारी लोक फक्त सत्ता भोगण्यासाठी वाटेल त्या थराला जातात असं या ठिकाणी बोलायला नको। फार वाईट या ठिकाणी वाटतंय, कारण लहान लहान लेकरांचे जीव आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार झालेलं सुद्धा भांडवल राजकारणासाठी केलं जातंय, अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे ज्या प्रकारे आरोपीचं एन्काउंटर होतं त्याच आरोपीला काहीतरी कागदामधून सादर करायचं होतं, कोणाला तरी भेटायचं होतं आणि ती भेटून त्याला काय नेमकं सिद्ध करायचं होतं, काही कागद त्याच्या हातामध्ये होते ज्याचे आईवडील त्याला भेटले होते आणि त्या सगळ्या गोष्टी काही तासांमध्ये किंवा मग काही दिवसांमध्ये खुलासा केला जाईल, त्याचा कोर्टामध्ये सांगितलं जाईल आणि त्यानंतर ही सगळी माहिती जी आहे ते उघड होईल। मात्र ह्या प्रकारचे आरोपी म्हणजे कोणते आरोपी जे फरार आहेत, शाळेशी संबंधित आहेत, जे गुन्ह्याशी संबंधित आहेत, त्यांच्यावर गुन्हे आहेत, ते आरोपी आहेत, असे लोक फरार आहेत आणि ते फरार असल्यानं त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत सूट मिळालेली आहे। याचा अर्थ पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते असा संशय व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता आहे। मुलींना न्याय मिळाला आहे खरा, मात्र तो बेकायदेशीररित्या न्याय मिळाला आहे। कायदेशीर पद्धतीनं न्याय जर मिळाला असता तर इतर ज्या मुली आहेत ज्या आताही धोक्यात आहेत, मग त्या कुठल्या इतर शाळेमध्ये असतील, अशा प्रकारच्या म्हणजे असीम सरोदे यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या मानसिकतेचे जे काही आरोपी असतात, म्हणजे अक्षय शिंदे सारखे हे फार घाणेरड्या पद्धतीचे आरोपी असतात, त्यांची मानसिकता ओळखून घेतल्यानंतर ते कशा प्रकारे मुलींवर अत्याचार करतात, कशा प्रकारे अटॅक करतात, कशा प्रकारे त्यांची मानसिकता असते, ही जर कोर्टानं सगळी चौकशी तपास करून जर माहिती करून पुढे आणली असती तर अशा व्यक्तींपासून मुलींना सुरक्षित सावध ठेवण्यासाठी शाळा प्रशासन काही उपाययोजना करू शकलं असतं। मात्र तसं झालेलं नाही, कारण अक्षय शिंदे या जगात राहिलेलं नाही, या सगळ्या गोष्टी सुद्धा गूढ राहिलेल्या आहेत आणि त्या समोर येऊ शकलेल्या नाहीत, हे सुद्धा आमचं दुर्दैव आहे असं सुद्धा असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं चौकशी करून पुढे येणं गरजेचं होतं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अक्षय शिंदेंचं एन्काउंटर झालं हे कशामुळे झालं हे तपासून पुढे येणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।